विश्वावर संकट आणण्याचा प्रयत्न केला. त्या काळी जगज्जननीनं या विश्वाच्या रचनेत अनेक रूप धारण केलेले कामाने नसते. मग तुला जर सांगून द्या तू ऐकत श्री देव वेतोबा क्षेत्रपालेश्वर श्री देव वेतोबा उद्या दिनांक 12 रोजी रात्री 7:30 वाजता साहिल भांडू येथे देवेंद्र नाईक प्रस्तुत चेअरमन दर्शवकर नाट्यमंडळ चेअरमन या नाट्यमंडळाचा श्रीदेव क्षेत्रपालेश्वर वेतोबा हा त्रिक्षेत्र दर्शवकर नाट्यमंडळ होणार आहे। तरी या नाट्यप्रयोगाचा सर्व रसिक प्रेक्षकांनी अवश्य बघावा, लक्षात दे। उद्या मित्रो 7:30 वाजता साहिल भांडू हे श्रीदेव वेतोबा नाट्यमंडळ चेअरमन देवेंद्र नाईक प्रस्तुत। तरी या नाट्यप्रयोगाचा
तू जन्माला आलास त्यातली अहंकाराबरोबर जन्माला आपल्याला पण तुला कल्पना नाहीये कशी हा अहंकार तुझ्या नाशाला कारणीभूत ठरला. हा शब्द बोलूच नको, कारण माझा शेवट होईल असं होणार नाही. आणि जगातील तुम्ही तेवढे देव ते देव माझ्या काहीच करू शकत नाही. हा तुझा भ्रम आहे आणि तो भ्रम मी तुला यावेळी मी दूर करणार. कोणत्या तऱ्हेनं एक लक्षात ठेव, क्षणभर मागे वळून पहा. आतापर्यंत तुझ्या पूर्वजांनी अशाच वल्गना केल्या. आम्हा विश्वावर देवतांवर आम्हा या विश्वावर संकट आणण्याचा प्रयत्न केला. देवतांची भक्ती करून देवतांकडून प्रसाद प्राप्त करून देवतांवर संकट आणण्याचा प्रयत्न केला. पण ते सारे पूर्वज रस्ता तळाला गेले. मान्य म्हणा, काही माझ्या पूर्वजांचा हा देवतांनी केला, पण त्याचा भाग माझा होऊ नये म्हणून मी त्या तऱ्हेनं वागलोय. तुम्ही देव शक्तीने लढा, नियुक्तीने लढा किंवा कब्जाला लढा, माझ्या केसालाही धक्का बसू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत अधर्माचा आदर केला, धर्माला ज्यांनी पाहिजे करून दिला आणि माणसाला ज्यांनी मुठपाती दिली, त्याला मुठपाती देण्यासाठी आम्ही देवता
दत्त शिराळे आजही माझा बुद्धिमंत करतो. माझ्या समोर असणारा हसून जाणारा मी नव्हे. कारण याचा सेवक आज माझा सादर केलेला होता. आजचा कार्यक्रम आपण प्रत्येक कोकणी माणसांनी जो चांगल्या प्रकारे उत्कृष्ट जो सावंतसाहेबांचं आगमन झाले. हे आपले साहेब हे कोकणचे पुत्र आहेत. अणसू तालुका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.